तर आम्ही आता ते कुठं पोहोचलो आपण आता? अरे सिद्धू चालू बरोबर दिसते का बघ जरा एकदम करेक्ट. तू दिसतो. अच्छा आवाज दिसायला तुझा कर तू चालू. तर हाय, आज आम्ही चाललोय कळसुबाईला, म्हणजे आज नाईटला जाणार, सकाळी तो आपला कळसुबाईचा ट्रेक आहे. सध्या आपण नवीनच आहे तिथं, त्यामुळे आपण ग्रुप सोबत चाललोय. आमचे मेन ट्रॅकर आहे, त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे ग्रुप, आणि आम्ही आता बसलोय कर्जतवरून कल्याणसाठी. तर आता आम्ही कर्जतवरनं कल्याण आणि कल्याणवरनं कसारा, जसं आमचे गाईड घेऊन जातील तसं. तर बघू मस्त मजा. आम्ही खास त्या व्ह्यूसाठी चाललो आहे आज, आणि तो भेटला पाहिजे. तर आता आम्ही प्रवास सुरू केलेला आहे, आणि आज आमच्यासोबत आहे रेग्युलरवाला सोमनाथ. आज यश आला आहे, बसला आहे, आणि हे आमचे गायडर आहेत. ट्रेक ऑर्गनाईज केलं यांनी, अक्षय गुप्ता नाव यांचं. ते अजून दोन आहेत आमच्या ग्रुपमध्ये. सध्या इथून कर्जतवरून तिकडे बसलेत, ते 2 जण कर्जतमधून ते तिकडे बसलेत, आम्ही इकडे बसलो आहे. आणि हा थंडी पडली. हा एक जण आहे, हा दररोजच्या ट्रॅकचा असतो. सध्या झोपलेला आहे तो. त्याला डायरेक्ट जॉबवरून बोलवले आम्ही, झोपायचं नाटक करतोय. हां, तसं मी पण जॉबवरून आलो, आणि सुट्टी असते सॅटरडे. तर आम्ही आता ट्रेन सुटले, आणि नेक्स्ट व्हिडिओ कल्याण स्टेशनला, डायरेक्ट कल्याण स्टेशनला. आधीमध्ये काय चांगलं भेटलं तरी घेईन व्हिडिओमध्ये, नाही डायरेक्ट कल्याण स्टेशन. तर आता आम्ही कल्याणला, आणि कल्याण स्टेशनच्या बाहेर चहा घ्यायला लावतो. सो आता आम्ही पोहोचलो कल्याण स्टेशनला, आणि आम्ही त्याच्याला चहा करत आलो. आमचा चहा आलेला आहे. गरम गरम आता चहा पिऊन आता आम्ही कसाराची ट्रेन पकडण्यासाठी परत स्टेशनला जाणार. त्याच्यामध्ये आमच्याकडे आणि डेली कॉफी पिणारा चहा पितोय, बोलतो पैसे वाचवायचे, पैसे कमी आणले, पैसे कमी आहेत सध्या. गरीब सॅलरी 10 तारखेची आहे ना, 10 तारखेच्या अगोदर ट्रॅक करतोय, त्यामुळं या गोष्टी कराव्या लागतात. गरिबी काढावी लागते, गरिबी आहे बाई. तर आता आमचा चहा पिऊन झाला आहे, आणि आता आम्ही गाडीची वाट बघतोय. गाडी येईल. पूरा ऐसा ठकाना आएगा ना, इसका बीच में सूरज आएगा. हाँ मेरी जान. 70 पे 72 मारे तो चिंगारी निकलती, यश भाई को मारे तो पूरी गैंग निकलती. हाँ मेरी जान. दो बक्कल दो. आता मस्त यश झोप काढतोय, आणि तिथं गेल्यावर आमचं डोकं खाणार आहे. झोप नाही पूर्ण झाली करून. झोपलाय तर कसा उंदीर कसा झोपतो. सो गाईज आम्ही आता सध्या पोहोचलोय कसारा स्टेशनला. आता इथं आपल्याकडं थोडासा टाईम आहे, थोडासा आता आम्ही जेवण करणार आहोत, आणि नंतर आम्ही पकडणार आहोत आपली जीप, ज्याने बुक करून ठेवली आहे 12 जणांची. एकदम फुल टू पॅक आहे. तर त्यांनी बुक करून ठेवले, आणि आम्ही आता कल्याणवरनं कसारा ट्रेन पकडून इथं आलो आहे. ट्रेनमध्ये व्हिडिओ काढणार होतो, पण ते जमत नाही व्हिडिओ वगैरे काढायला, आणि म्हणून आम्ही इकडं आलो आहे, आणि इकडनं सांगतोय. आणि आता इकडनं गाडीने तिकडं जाणार, थोडंसं खाणार, आणि जाणार. थंडी एवढी आहे ना, तरीसुद्धा आम्ही इथं पुढं झालं गेल्यावर. तर आता आम्ही या टनलमधनं बाहेर पडतोय, स्टेशनवरनं बाहेर पडतोय, आणि एवढी गर्दी आहे ना, हे थांब ना जरा, एवढी गर्दी आहे ना इथं, सगळी कळसुबाईला जाणारी, आणि अर्धी तर ट्रेकिंगच आहे. गाडीमधनं एवढी गर्दी उतरली ना, खतरनाक एकदम. तर आता आम्ही कसारा स्टेशनवरनं बाहेर निघालो आहे, आणि आमचा एक जण येतो आहे ग्रुपमधला, त्यासाठी थांबलो आहे. लवकरच तो जॉईन होईल. गाडीजवळ येऊन थांबलो आहे. गाडी भरलेली आता. हां, जागेवर आता आम्ही मस्त जागेवर बसतो जरा. थोड्याच वेळात आता जीप चालू होणार आहे, आणि मग धाब्यावर थांबू, कुठेतरी खाऊ काहीतरी, आणि मग पुढे जाऊ, जेवण पाणी करूया, आणि मग चालू करूया. चालू म्हणजे ट्रेक. तर आम्ही आता आलो आहे इकडनं स्टेशनवरनं गाडीमधनं धाब्यावरती, आणि इथं बघतोय काय खायचं.
आम्हाला लागलेली भूक. पटकन काय भेटेल असं काहीतरी घेऊ घेतलंय मेन्यू कार्ड हातामध्ये आणि आता- मागवतो काही ना काहीतरी पटकन खायचं आणि लवकर निघायचं कारण की गर्दी एवढी आहे ना तिकडे जायला. पूर्ण हॉटेल भरलेलेच आहेत आणि ट्रेनला पण भरपूर गर्दी, रोडला पण दिसते त्याच गाड्या आहेत. सगळे कळसुबाईला चालले व्ह्यू बघायसाठी. अरे एक भाजी घेऊया शक्यतो आणि एक रोटी खाऊया जेवणामध्ये. काय म्हणतो ट्रेन चालू करूया वर पोहोचूया पनीर नाही दुसरी काय ते यांच्याकडे काय भेटते अगोदर पनीर पोहोचा कसं पण वजावून पटकन ते सांगितलं. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. बाबादा धाबा. कोणाला खायचं असेल तर इथे थांबू शकतो ना. हा तुम्ही आता ना कोणाला थांबायचं असेल जेवायचं असेल तर इथं आहे बाबाचा धाबा. एक नंबर जेवण आहे. हा जीपे चालत नाही, सगळं कॅश आहे, सगळं कॅश आहे. फोन केले का? हा कुठं चला. तर आम्ही आता पोहोचलो. लई थंडी गाडीमध्ये मजा आली एकदम. नुसतं डीजे थंडी कुठे आहे रे? थंडी नाही थंडी नाही एवढी, म्हणजे नाही लागत आहे. आता पोहोचलोय आणि आता गावामध्ये पोहोचून आम्ही आता आम्ही बेस विलेजला आहे. बेस विलेजचं नाव बारी असं नाव आहे. बारी विलेजमध्ये आता आम्ही आहोत सध्या. इथून आमचा आता बरं आहे. आता इथून आमचा ट्रॅक सुरू होणार आहे. आता हे आमचे एवढे ग्रुप नाही एवढी सगळी गँग आहे आणि आम्ही त्यातले दोन आणि त्यातली तुमच्यासोबत नग जुडलेलो आहे. जुडलेलो आहे माझी थोडी बोबडी वळती आहे. आणि आता निघतोय. आपण जास्ती मोठा ग्रुप नाही आहे, 12 लोक आहोत. सो बेसिकली आपण शक्यतो सगळे एकत्रच राहू. एखादा दमतोय तर आपण एकत्र त्याला वरती घेऊन जाण्याचं काम असेल की एक टीम स्पिरिटने मोटिवेट करत आपण त्याला घेऊन जाऊ. कोणाला वॉशरूमला वगैरे जायचं आहे, गर्ल्स असो बॉईज असो, इन शॉर्ट मागच्या मागे कोणी थांबू नका. जायचं आहे तर ॲटलिस्ट एका पर्सनला कोणाला तरी इन्फॉर्म करा मी थांबतोय वगैरे. आणि डायरेक्टली ग्रुप सोडू नका. ठीक आहे, मी पुढेच असेन आणि ग्रुपच्या सोबतच असेन. पुढे कोणाला हेल्प लागेल मध्ये आले तर बिंदास एकमेकांची मदत घ्या. फक्त मेक शुअर की जो मदत करतो तो पण सेफ आहे की नाही. आता मी पुढे असेल, कदाचित तुम्ही मागच्या मागे एकमेकांना हात वगैरे द्याल तर मेक शुअर की तुम्ही स्वतः सेफ आहेत की नाही. आणि ऑन द वे जाताना येताना भले लोकांनी कितीही कचरा केलेला असेल सो आपल्याला आपली काळजी घ्यायची की आपण कचरा कुठेच करणार नाही. जे काही चॉकलेट बिस्किट जेवढं काही पण खाल सो ते सगळं आपला कचरा बॅगेतच टाका. जाताना आपण बिस्लरीची बॉटल्स घेऊन जाऊ पण मग आता वरती पिल्यावरती रिकामी झाली म्हणून आपण तिथे भले कचरा पेटी दिसेल आपल्याला तर कचरा पेटीत पण टाकू नका. शेवटी कसं आहे, आज आपण 10 लोकांनी 10 बाटल्या टाकल्या की शेवटी कोणतरी वयस्कर लोक असतात, दुकानवाले वगैरे, त्यांना ती बॉटल घेऊन खाली यायला लागते. सो बेसिकली जर आपल्याला तहान लागली म्हणून आपण जर 1 लिटर भरलेली पाण्याची बाटली घेऊन वरती जातोय तर मेक शुअर की आपण ती रिकामी बॉटल पण खालपर्यंत आणू. खालती कुठेही डस्टबिनला टाका, दॅट इज ओके. वरती बॉटल्स टाकू नका. ठीक आहे. आणि फोटोग्राफी करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आपण इकडे आलो आहोत, मेमरीज बनवणार, फोटोज काढणार, ठीक आहे. बट मेक शुअर की ज्याचा फोटो काढताय आणि फोटो काढणारा फोटोग्राफर दोघं पण सेफ प्लेसला आहेत त्याची काळजी घ्या आणि फोटोग्राफी करा, मजा करा. काही वाटेल बिंदास कॉन्टॅक्ट करा, मी तशी त्या आजूबाजूला असेल. ठीक आहे. आणि हे बॅजेस देतो मी आता. आपल्या ग्रुपची आयडेंटिटी राहील, सगळ्यांनी बॅग्सला लावा आपल्या. सो म्हणजे आपल्याला ओळखता येतील का हां हे आपलं बॅजेस आहेत. बेसिकली आपल्या पेजचं नाव अमेज ट्रेल्स आहे. बरेच लोक येते एक्सेंटेल्स असं काय काय असतं. सो आपल्या पण पेजचं नाव अमेज ट्रेल्स आहे, अमेज ट्रेल्स म्हणून. त्याच्या थ्रू आपण आलो आहोत. सो ती आपली आयडेंटिटी असेल आजची. आणि मेक शुअर आपण जाता येताना गाणी नाही वाजवणार, कारण की गाणी आपण आता गाडीत वाजवली. डिस्को पब पार्टीला आपण गाणी ऐकतच असतो. जाताना येताना आजूबाजूला सगळे पक्षी प्राणी असतात, सो त्यांना आपण डिस्टर्ब. ट्रॅक चालू केलाय, जरा शांत चाललोय. गावात माणसं झोपली आणि येड्यांसारखं सांगतो. येड्यांसारखं नाही चाललं ते. गावातली माणसं उठायला नको म्हणून शांततेत चाललोय. सगळ्यांची काळजी घ्यायला लागते. सगळ्यांची काळजी. चला चलो. आणि चालताना एकदम मस्त मजा येते. कोण येते? ठाकरे. कुणाल ठाकरे आणि मॅन फ्रॉम बोरवाडी. बोरवाडी. तर तो आलाय, तो दमला नाही आणि यश पण नाही दमलाय. सोमनाथ आहेस ना? टकाटक हा काय बरं चला. वंदे बस एकच भारतीय जे आहे. तर आता आम्ही कमानी जवळ पोहोचलो. शिवाई कमान
कळसुबाई ना कळसुबाई कमान हो पोहोचलो आणि फोटोशूट चालू आहे. मला सोडून अरे आमचा मिनी कसं तू असं ब्लॉग जाऊ सर. हा आता आम्ही आलोय, कुठं आलोय, कमानीला आलोय. हा कळसुबाईचा आम्ही आता चालू करतोय. बरं हे सगळे खूप सारे जमले. पहिले फोटो काढते टिक करून हा आम्ही थोडं नंतर काढतो. आम्ही आम्हाला गर्दी आवडत नाही. हा गर्दी आवडत नाही एकदम. आम्ही असे पीस वाली माणसं आहे. हा. आम्ही की करू फोटो काढू. चलायचं अक्षय. तर आम्ही आता कमानीजवळ पोहोचलोय. आता कमानीजवळ कमानीमधनं आतमध्ये तुम्हाला वाटत असेल जाणार. खूप भारी वाटतंय, मस्त गरम मस्त होते. वाटतंय, गरम वाटतंय, गार पण होते, हवा गार येते पण गरम होते. एक नंबर अंग चढून असं गरम झालं हीट झालं. तर आम्ही आता हे कुठं पोहोचलो आपण आता अरे सिद्धू चालू कर. बरोबर दिसते का बघ जरा. एकदम करेक्ट. तू दिसतो अच्छा आवाज दिसायला तुझा. करू का चालू? चालूच आहे व्हिडिओ. आता कुठं पोहोचलोय रे, कुठला स्टॉप आहे. भिवपुरी रोड 1132. कळसुबाई हॉटेलला आलेलो बघ तिकडे लिहिलंय. अरे सोड तू कुठला? कळसुबाई हॉटेल. हा कॅम्पिंग टेंट आणि हॉटेल. ट्रेक गाईड. हा आता आम्ही इथं मागं आहे. बघा तिथं आलोय. तर आता आम्ही त्या पॉइंटला पोहोचलोय ब्लॉग बघलेला आहे का? आणि थांबलोय जरा. आमचे टीम मेंबर येत आहेत. आता जरा ना एकदम लागलोय. ते जरा रोट्या जिरत आहेत म्हणून आवाज आला. नोटा नाही, कॉफी कॉफी. कॉपी कॉफी कॉफी घेते. कॉफी जिरते आणि आम्ही आणि हा, आमची हा. पण ए, थोडी थोडी जिरती थांब आहे. थांब. नाही आमची जास्त जिरते. तुमची ना बोल आता आम्ही थांबलो इथं. अरे जोरात बोल. त्याला चपाती कमी पडली. आता आम्ही इथं थांबलोय. आता एक खिचडी दुसरा बनवली आमचा पडली. दुसरा ब्रेक आहे. तर दुसऱ्या मध्ये खूप सारे जरा दमले. हा सगळे दमले. जे पहिला पुढे होते ते आमचा आता- गायडर हे आम्ही दोघं सोडून. आता जो आमचा हे काय म्हणतात ते रस्ता दाखवणारा मालक आहे, हा तो नुसतं पुढे पुढे जातोय हा आणि आम्ही पाठीमागे राहतोय. त्याला फॉलो करायचं आम्हाला आता सध्या. हा पण आमची एनर्जी पण थोडी कमी आहे, तरी आम्ही ट्राय करतोय जेवढं पॉसिबल तेवढं करू. ये चला. अरे खाली काय दिसत नाही यार, खाली दाखव माझ्या डोळ्यावर अंधार यायला लागला ते फ्लॅटचा. तर आता आम्ही थांबलोय आणि थांबल्यावरती असे बारीक बारीक स्टॉप आहेत म्हणजे टापरा आहेत दुकानात. मॅगी वगैरे भेटते तिथं. एवढ्या रात्रीची कोण मॅगी काही खातात भरपूर जण, कॉफी वगैरे पितात. त्यासाठी तिथे थांबले. स्टॉप घेत घेत चालले पटापट जात आहेत आणि दमत नाही मग तुम्ही जाऊ शकता पटापट. नाहीतर मग थांबत थांबत गेलं तरी तुम्ही 5 वाजेपर्यंत तिथे पोचा. 5-6 टाईम आहे सनराईज. तुम्ही काही काळजी बघू, तुम्ही आहात नाही तर तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला हा ट्रॅक वाटणार नाही खूप मोठा आहे, कारण का जी हवा येते ना रात्रीची, तुम्हाला जो थकवा येतो तर काही जाणवणार नाही. जी हवा एवढी गार आहे, एवढी थंड आहे ना, तुम्ही सगळं विसरून जाल. तुम्हाला एक नॅचरल फ्रेशनेस डोळ्यावर अंधार यायला लागलाय. खूप भारी वाटते. बस थँक्यू. आणि असं वाटतं की खूपसा मोठा ट्रॅक होणार आहे हा, कारण होणारच 100%. कारण महाराष्ट्राचा सर्वात मोठा शिखर आहे हा, त्यामुळे थोडा टाईम तर लागेलच. आपण शक्यता 4:30-5 पर्यंत शिखरावर पोहोचणार आहे. मग तिकडून आपल्याला सकाळचा पहाटेचा तो फॉगी व्ह्यू बघायला भेटेल. हां चला. तिकडनं असं वर आल्यावर असं हे असे तिकडनं असं रोड आहे. अंधारामध्ये दिसत नाही पण समजून येतो कुठं कुठं जायचं आहे. गर्दीच एवढी आहे, जो जाईल त्याच्या मागं जायचं. हा तुम्ही पोचाल बरोबर. लाखो करोडो पब्लिक. हां लाखो करोडो पब्लिक आहे इंस्टाग्रामवर बघणारी आणि डेली 1000-1500 येतातच. चला मस्त ट्रेक आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर, सर्वात उंच शिखर. तर आम्ही आता शॉर्टकट घेतला. तिथनं खालनं असा उभा रस्ता होता आणि आमचा सांगणारा मार्गदर्शक आम्हाला सांगितलं इकडे वाटाड्या हा मराठीत त्याला वाटाड्या बोलतात. तो पुढे वाट दाखवत आहे. हा थांबा. तर त्यांनी सर्कल रे इकडनं. जाऊ का नको 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 बाकी मी माझं चढत. तर त्याने आम्हाला दुसरा वाट म्हणजे सोप्या रस्त्याने चाललोय. सोपा रस्ता पण मस्त सोपा आहे का नाही. चायला घाबरलो ना मी, म्हटलं काय निघाला मध्येच. चला तर आम्ही आता दुसऱ्या वाटेने आलोय. रात्र असल्यामुळं काय व्हिडिओ बनायचं पटकन सुचत नाही.
कारण की काय दिसतच नाही खाली. फ्लॅशचा उजेड येतो डोळ्यांवर. इथं मार रे खाली. हा तर आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो सोप्यावाल्या. सोप्पा तर वाटतच नाही. चालतोय हा असा नाही ब्लॉगमध्ये दिसणार नाही पण डावीकडे नाही की उजवीकडे नाही की आम्ही आता चाललोय. महत्वाचा आहे सकाळचा व्ह्यू त्यासाठी चाललोय. ओके बाबू कोण वरडल. चला तर मग अशी हा जो नाईटचा ट्रेक आहे हा एकदमच भारी आहे. जय जय शिवाजी. चल रे चला रे बोलो वंदे. हा चला ते थांबता का तुम्ही जरा चालतंय का ते थांबलेत म्हणून थांबलोय. आणि ज्या पायऱ्या लागतात ते व्हिडिओ मध्ये काय नीट दिसते का ना काय माहिती नाही. मस्त आहेत पायऱ्या. उतरताना मी हे सगळं कव्हर करणार आहे सगळं दाखवणार आहे. सकाळ सकाळ असे ना दिसतील त्या. आवाज ते भारी आहे. ब्लॉग मध्ये घे. हे भारी आहेत रे पायऱ्या. ठाकरे सोंडायला पण लावलं पाहिजे. आहेत ना पण ह्या अशा नाहीत. ढाकला लावायला पाहिजे. काय होय आणि अशा पायऱ्या एकदम भारी आहेत. अरे चल पोहोचलोय. 10 मिनिटाचा रस्ता बाकी आहे तो आता आपण कव्हर करू. त्याआधी आम्ही थोडासा स्टॉप घेतलाय. सगळे जमतायत आपले प्लेयर आपले जे टीम मेंबर्स आहेत ते जे थोडे पाठी पुढे झाले ते सगळे जमतायत आणि जमून थांबलो इथं. आपण थोडासा एक ब्रेक घेतलाय. आपला 4था ब्रेक आहे पण तरी सुद्धा आपण हा 2 तासामध्ये आपण चढलोय. कव्हर ट्रॅक खूप सारा पॅसेज अजून फक्त आपल्याला 10 मिनिटं चढायचं आहे आणि मग आपला ट्रॅक संपत. पण तोपर्यंत आपण थोडासा एक शॉर्ट ब्रेक घेऊन सगळ्यांची गणना करतोय की जेवढे जण आले तेवढे आहेत का नाही आहेत. सगळ्यांची चर्चा चालू आहे त्या गोष्टीवरती आणि आता मग चालू करू आपण. रेकॉर्डिंग होते व्यवस्थित 100% होते. बरं नाही 200% हा आपल्याकडे 100% नसतं. आणि व्हिडिओ काढायलाच नाही भेटत आहेत मला. हा बोलला व्हिडिओ काढू नको मी फोनच नाही काढत आहे. माझं म्हणणं आहे Actually ते कसं होतं, हा हा तिथे ते तो जरा passages तसाच जडच बाहेर आहे. राहिलाय. हा म्हणजे फोन आता हातामध्ये पकडून उतरताना व्हिडिओ काढेल मी. दिसतो ना उतरताना मस्त व्हिडिओ काढेल. तर आता आम्ही 15 मिनिटाचं राहिले थांबलोय. हा? नाही नाही तो त्याचा काढतो. आम्ही चहा घ्यायला थांबलोय. किती वाजले तरी सकाळचे 4:14 झालेत. आता आम्ही चहा घेणार. सोमनाथ तू काय पिणार आहे. कॉफी दूध हा आम्ही मॅगी भेटते मॅगी आम्ही आता खाऊन पार्ले वरती जी जाणार. माने जेनियस. तर आता भरपूर मोठा आराम केलाय. थांबलो चहा वगैरे घेऊन थोडीशी झोप वगैरे घेतली. गार पडलंय आणि गार होत. जर्किंग वगैरे घातलंय. आता उजेड पडायला लागलाय म्हणून वरती चाललोय. तर थंडी नव्हती असं बोलत होतो. असं बोलता बोलता थंडी वाढली. 13 डिग्री सेल्सिअस झाले टेम्परेचर सध्या आणि थंडी खूप वाजते. व्ह्यू अतिशय अशी कडकडत थंडी आहे. मी थोडंसं लागले झोपलो. हात आता हात उठून वर आलो. बाहेर काढायची इच्छा होती ना. पक्की थंडी वाजते. पण हा गार समोरचा जो व्ह्यू आहे तो मला दाखवतो. आणि समोर जो व्ह्यू दिसतो ना व्ह्यूचं जाऊ द्या ते तर दाखवतो. पण एवढी गर्दी आहे ना सॅटर्डे संडे बापरे बापरे नुसता खाताडा मारलाय. पक्की गर्दी नुसते फक्त आणि फक्त व्हिडिओ न फोटो काढायसाठी आलेली माणसं. समोर
टॉर्च लावायची आवश्यकता नाही नाही टॉर्च टाकून नाही पैसेवाईला हा व्यू फर्स्ट टाइम भेटतो मला. दरवेळेस काहीतरी वेगळं असतं. तो खूप भारी आहे म्हणून मी इथे बसून घेतले. स्टार्ट. तर आम्ही आता येऊन थांबलोय पाड्या. मोबाईल उठवला. तर आम्ही आता वरती येऊन थांबलोय सनराईज बघायला. तिथं फोटो टाकायचे आधी ऍड करतो. सनराईज बघायसाठी थांबलोय. नंबर घेऊन मला व्हॉट्सअपला हाय टाक. आणि जो व्ह्यू आहे फोनमध्ये नाही दिसत आहे. आता तुम्ही बघा भारी वाटते. एकदम मस्त थंडी पडली. पण एकच मोठा विषय गर्दीला आले. हालत खराब झाली. सगळीकडे नुसती गर्दी आहे. आणि जाताना मी व्हिडिओ काढेल जेवढ्या समोर तेवढ्या येताना जास्त काही जमलं नाही. अंधारात पण आणि रिस्की असं सांगतो तो गाईड करणारा सांगत होता की जरा सांभाळून, म्हणून काही जास्त व्हिडिओ नाही काढल्या. जेवढ्या जमल्या तेवढ्या काढल्या. आणि आम्ही सगळे इथं बसलोय. एक गर्दी बघायला एक गर्दी. तर आता आम्ही वरती पोहोचलोय आणि एवढी गर्दी आहे. जास्त गर्दी ती शिडी आणि एवढी गर्दी आहे. मागं पण मजबूत गर्दी आहे. रस्ता नाही. मजबूत गर्दी आहे. पण आम्ही ज्या व्ह्यूसाठी आलेलो तो व्ह्यू भेटलाय. माझ्या फोनमध्ये चांगला आला तर ते टाकत नाही तर कोणाकडनं तरी घेणं आणि टाकत. मस्त व्ह्यू आहे. तर आता आम्ही देवळाच्या इकडं पोचलोय. मागं देवळ आणि गर्दी एवढी आहे ना काय समजतच नाहीये. तर तुम्ही असा विचार करून याल की आम्ही जाऊ एकदम भारी व्ह्यू भेटल, आम्ही व्ह्यू फोटो काढू, भारी आहेत, एकदम अल्बम सुंदर आहे. बनवू, तर काय असं होत नाही. इथे खूप गर्दी असते. फोटो काढणं खूप मुश्किल आहे. नुसता माणसं येत जात मध्ये नुसते राहतात. खूप मुश्किल आहे फोटो काढणं. व्ह्यू एकदम आम्ही मस्त आहे. क्वचित खूप म्हणजे ऍक्च्युली आम्ही थांबून फोटो काढले. माणसाला की जावं थांबा व्हिडिओ काढतोय. खूप डिफिकल्ट आहे फोटो काढणं. असं करून फोटो काढले. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की सगळं बघण्यासारखं एकदम सुंदर आहे. पण गर्दी आहे ना त्यामध्ये तुम्ही असं वाटतच नाही की तुम्ही इथे कुठे ट्रेकिंग करून आलात किंवा किल्ल्यावरती किंवा डोंगरावरती चढून आलात. एवढी गर्दी आहे. सगळं नॉर्मल चालू आहे. कोणी ना कोणीतरी असं तुम्ही याल तर तुमच्या डोळ्यांच्या भरोश्यावरती या. एकदम मुवमेंट कॅप्चर करा. जे तुमचे डोळे कॅप्चर होऊ शकतात ना ते कुठलाही कॅमेरा नाही करू. सो जो व्ह्यू डोळ्यांना दिसतो तो कॅमेऱ्यामध्ये नाही कॅप्चर होते. पण आम्ही जो बघितला एकदम सुंदर असं होता. एकदम आणि आता सगळीकडे तर आम्ही आता दर्शन घेतलंय आणि खाली उतरतोय. खाली उतरतानाच व्हिडिओ चांगला येणार आहे. अगोदर तर काय आल्याच नाही.
फेमस तुम्ही आता फेमस होणार आहेत आणि आता बस ना फोटो चल ना. चांगलं आहे ते कसला आवाज आला माईक टेस्टिंग चालू. भरलेली गर्दी उतरण्यासाठी सगळे उतरायला. तर आता आम्ही उतरतोय आणि उतरताना व्ह्यू तर एक नंबरच आहे. आम्ही आता खाली उतरलोय बेसवरनं एकदम वरच्या आणि आता इथं खाली जाऊन नाश्ता करणार आहेत. आणि नाश्त्याला काय भजी, पोहे आणि मॅगी. पोहे आणि मॅगी ते आपल्यावर तुम्ही काय खाताय. हा आता 2 तास घालवले तर 2 मिनिटाच्या मॅगीसाठी नाही थांबणार. पोहेच खाणार मस्त गरम. मॅगी चहा. हा मॅगी काय इज इंजुरियस टू हेल्थ. हा वो. आता आम्ही साडेले माहिती ते बनता बाय. मस्त आता मॅगी नाही खाणार, पोहे खाणार आहेत आणि मग खाली उतरणार आहेत. आणि आत्ताच जाता जाता व्हिडिओ चांगल्या चांगल्या काढेल आमच्या गाईडला सांगणार आहे. तुम देखोगे जल्लुआ. हे पण लय भारी व्ह्यू होता. एवढं सुंदर ना पण कॅमेऱ्यामध्ये ते नीट येत नव्हतं पण होतं लय भारी एकदम सुंदर. जेवढं होईल तेवढं आंखों से देखा जा सकता है. आंखों से ह्याच्या चष्म्याने तर डबल चांगलं दिसत डबल होतं. डबल डबल विजय. खतरनाक. डायरेक्ट फुल गाणं मग गाणं टाकू. सॉरी भाई. चला खाली. आम्ही आता थांबलोय पोहे खायला. अर्ध्या जणांची मॅगी होती. चहा पोहे. म्हणजे माझी मी मॅगी मागवते. माझी मॅगी होते मग झाले की मग आम्ही जाणार आहे. इसके बाद शेव जैसे ना इसके लिए मैगी खा रही है. मॅगी खातोय मग खाली सन खाली उतरणार. सन एकदम जेवढ्या जमतील तेवढे व्हिडिओ काढू. जमणार नाही तेवढा जाऊ दे कारण की असं एकदम उंच आणि रिस्की आहे. अंधारामध्ये काय वाटलं नाही गार हवं आता ऊन लागते भरपूर. मग खातो आणि सांगतो काय ते. लाईन उतरायचंय. एवढी गर्दी आहे इथं. मस्त भरलेली गर्दी. 9:30चे 10:30 झालेत आणि आम्ही अजून इथंच येत. 5:30 तिथून इथंच आलोय फक्त. 10:30 एवढी गर्दी आहे. सॅटर्डे संडे रे काय काय असेल तर ठेवा का ते बॅग बिग खोलतात ते सरळ. आमच्या माणसाची बॅग उघडली होती. तर न्यूज काय ब्रेकिंग न्यूज. यशची बॅग उघडली माकडाने. यशच्या बॅगवर माकड चढलं आणि बॅग उघडली. यश बोलतो माझी घरघर पाटली होती. यश खाली उतरायचे आणि इथून उतरून असं खाली आलोय. आता खाली जायचंय गावात. तर आता आम्ही उतरलो आमच्या पहिल्या टप्प्यावरती. आता इथून आमचा आता दुसरा टप्पा चालू होईल. मेन टप्पा आता बऱ्यापैकी उतरलोय आम्ही. फक्त एक 15-20 मिनिटाचा रस्ता बाकी आहे अजून. 15 मिनिटं आणि मग आम्ही पूर्ण आमचा ट्रॅक संपणार आहे. संपणार डायरेक्ट घरी. 2 जण आमचे राहिलेत वरतून येत आहेत पाठीमागून. 4 जण आहेत. थांबलोय सध्या. हा म्हणजे 4 जण वरती राहिलेत. करतो तू व्यवस्थित तरी ब्लॉक करतो. संध्याकाळी ब्लॉग असाच असतो. असेच ब्लॉग फेमस होते. असेच असतात. हा समजलं ना. आता तू आले ना आमच्या ब्लॉग मध्ये तू फेमस होणार. हो हो मला काही मला घेऊ नकोस मला फेमस नाही व्हायचंय. मला काही इंटरेस्ट नाही तुझ्या ब्लॉग मध्ये. अरे चल रे. नंतर काय जमणार तुला सांग. असेच ब्लॉग आलेत आमची 2 जण. आता आम्ही पटापट खाली जातोय. आता आम्ही बाय बाय. कटिंग मारणार. म्हणजे येतो. तर आता एक 15-20 मिनिटाचा ट्रेक राहिलाय आणि ती जी सीडी होती तिथून आम्हाला उतरायला 10-9:30 वाजल्यापासून 10:30-11 वाजले. एवढी गर्दी आहे. संडे सॅटरडे
खतरनाक एकदम. तर आम्ही आता खाली आलोय त्या कमानीजवळ आणि कमानीमधून बाहेर निघालोय सोमनाथ. सो आमचा ट्रॅक आता संपलेला आहे. हा ट्रॅक नॉट इज अ ट्रेक. अरे सॉरी आमचा ट्रॅक संपलेला आहे. आमचा ट्रेक संपलेला आहे. हा समजून घ्या. फायनली आम्ही सक्सेसफुली तो केलेला आहे. नाही 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 आमचा आम्ही सक्सेसफुली केलेला आहे. झालेला आहे. लात मारेन तुला आता. भले आम्ही सक्सेसफुली भले केलेला आहे. पडून धडून बुट तुटून काही होऊ दे, हो. पण आमचा ट्रेक पण झालेला आहे. प्लीज मजा आली. तुमच्यासाठी एक Successful महत्वाची झालेला आहे. इन्फॉर्मेशन ही आहे की जास्तीत जास्त सॅटर्डे संडे तुम्ही प्रेफर टाळा. करू नका. Saturday, कारण की Sunday ला Saturday, यायचं Sunday ला टाळा. खूप जास्त गर्दी असं वाटतं ना का तिथं कळसुबाईची जत्राच भरलेली खूप गर्दी असते. खूप देवीच्या काहीतरी कार्यक्रमाची जत्रा भरलेली एवढी गर्दी असते की बाबा खतरनाक. लिटरली आम्ही फक्त 2 शिड्या उतरण्यासाठी 1 तास थांबलो. 1.5 तास. 1 तास. त्यांना तिथं दाखव की तिथे इन्फॉर्मेशन नाही नाही नका तुम्ही या बिंदास. तुम्ही बिनधास्त. तसं पण इन्फॉर्मेशन तुम्ही काय ऐकणारी माणसं नाही नाही वाटत. येत. मूर्ख. आम्ही आता खाली उतरलोय म्हणजे उतरतोय. थोडं बाकी आहे. हा थोडासा टप्पा बाकी आहे मग डायरेक्ट गावात आणि मग व्हिडिओ एंड. खूप कमी व्हिडिओ काढल्यात पण तिथं काय जमतच नव्हतं व्हिडिओ वगैरे काढायला. गर्दीच एवढी होती. तर जेवढ्या काढल्यात तेवढ्यामध्ये खुश व्हा आणि बाकीची माहिती थोडीशी तिथं गेल्यावर तुम्हाला देऊन टाकतो कसं काय यायचं कसं काय नाही ते. ठीक आहे. तर आम्ही आता उतरलोय गावात आणि इकडनं गाडीत जाऊन बसणार आणि डायरेक्ट कसारा ना कसारा आणि तो डोंगर दिसत नाही तो डोंगर कुठे गेलो होतो. लय मजा आली आणि खूप भारी आहे. आणि सकाळचा जो व्ह्यू आम्ही खास बघायला गेलेलो तो दिसला तो डोळ्यांनी जसं दिसत होता तसं कॅमेऱ्यात नव्हतं येत पण तरी लय भारी आहे. आणि आता आम्ही चाललो आणि हां तर इथं यायचं असं तुम्ही कुठनं येणार असाल कल्याण स्टेशनला यायचं. कल्याण स्टेशनवरनं कसारा ट्रेन पकडायची. कसाऱ्यावरनं कसारा ट्रेनला उतरून तुम्ही बाहेर निघाले कल्याणवरनं येताना राईट साईडला निघायचं आणि बाहेर निघाले की तिथं गाड्या असतात. गाड्यांनी तुम्ही सीटनुसार येऊ शकता. बुक केली तर बुक करून येऊ शकता. मोठा ग्रुप असेल तर तसं आणि ते तुम्हाला डायरेक्ट गावामध्ये येऊन सोडवतात. बाकीचा प्रवास इथं कोण गाईड वगैरे असेल तर ठीक नाही तर तुम्ही जसं जमल तसं पुढं जाऊ शकता. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. उतरलो खाली. खूप सुंदर असा अनुभव होता. मज्जा आली आणि नाईट ट्रेक पण झाला एकदम भारी. सोमनाथ ओके ना. ओके.